तर नमस्कार मंडळी. तर आज आपली ठिकाण कुठे आहे विचार करा. चला मीच सांगते. आजचं ठिकाण आहे अक्कलकोट. आणि काल रात्री मला एवढं मन करत होतं अक्कलकोटला जायला. तर मी पप्पांना बोलली चला अक्कलकोटला जाऊया. तर पप्पा तर बोलले माझं ऑफिस आहे तर ते नाही येते. माझी मम्मी मी आणि माझी दीदी येते. तर आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. आता आम्ही बसमध्ये बसणार आहे आणि ते सर्व मी तुम्हाला दाखवेनच. तर मी एकटी बसणार आहे बसमध्ये फर्स्ट टाईम. ते पण फर्स्ट टाईम बसमध्ये नाही, म्हणजे एकटी पहिल्यांदा बसणार आहे. म्हणजे एकटी आम्ही स्लीपरनी जाणार आहे. तर स्लीपर मध्ये कसं 2-1. तर माझी दीदी आणि मम्मी एका ह्याच्यावर बसणार आणि मी एका ह्याच्यावर. तर गाईज मला म्हणजे मी सर्व खाणार किंवा आता मी काय खाऊन नाही निघत आहे. तर मी तिथे डिरेक्टली खाण्यावर आपला ताबा राहणार आणि तुम्हाला दाखवणार काय काय पूर्ण जेवढं सारं खाणार ना, एवढं सारं तुम्हाला असं वाटणार ही किती बकासूर आहे, किती वर्षापासून खाल्लं नाही या पोरीने. तर ठीक आहे, चला आता आपण जाऊया आणि बसमध्ये बसूया, तेव्हा भेटूया. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत. ही माझी नीलम दिदी आता हे लोक वरती बसणार आहे. आता ही माझी मम्मी आधीच जाऊन बसलेली आहे, शी करते, सर्व आळस काढते. आता मला भीती वाटते तर मी इथे अशी बसते, झोपते आणि हे लोक बघा मी इकडचा पडदा लावणार आहे गाईज आता. आणि मस्त खाणार पिणार, मस्त लक्झरी आहे बघा. सर्व तिकडे आहेत बसलेले. आता मला थंडी वाजते तर गाईज थंडी वाजते तर मी आता पडदा लावून घेते आणि मग खाते पिते मस्त. ठीक आहे, हे माझा टी व्ही बंद आहे, ह्याच्याकडे पिक्चर लागला आहे, माझा टी व्ही बंद आहे. चला तर गाईज आता मी बसली. अरे माझा आवाज थोडा हे होतं. आता काही मी बसलेली आहे बसमध्ये. तर माझी मम्मी वगैरे फोन करत आहेत. तर आता मला भूक लागली आहे. मी सकाळपासून काय नाही खाल्ले आणि मी सकाळपासून खाल्ले आहे तसं. पण आता संध्याकाळचा म्हणजे जेवण वगैरे येतात, पण आता मी काय खाल्लं नाही. तर आता मी गाईस थोडं खाते, थांबा जरा. शेट गाईस, आई शपथ ते माझा व्हिडिओ पण बंद झाला. ह्याच्यात मी कोल्ड्रिंक ठेवलं आहे आणि ह्याच्यात मी रामेन बनवलं आहे कोरियन, ते कार्बोनारावालं. आणि हे तर मी आधीच खाल्लेलं यायच्या आधी. तर हे अर्धं वाचलं आहे, मी खाणार आहे, मी बॅगेत ठेवते. नाहीतर आता मी माझं लंच नाही सॉरी डिनर करून घेते. ह्याच्यात दाखवते मी तुम्हाला काय काय खाणार. सर्वात पहिले रामेन खाऊया आपण. चला रामेन खाऊया. मी पॅकेजिंग थोडी भारी केली आहे जास्त, कारण पडलं तर म्हणून. थांबा मी खोलते. अँड गाईज आता मी रामेन खोललेलं आहे. तर हे आहे कार्बोनारा. थांबा जरा. आता मी खाते, थांबा. मस्त आहे कार्बोनारा कोरियन रामेन. तर मी तोपर्यंत ह्याला निपटवते आणि मग तुम्हाला बाकीचं दाखवते. थांबा जरा. तर काही आता मला ताण लागली आहे. तर ही वॅक्यूम आहे नाव आहे या बॉटलीचं, वॅक्यूम सिरीज. तर ही वॅक्यूम बॉटल आहे ज्याच्यात थंड ह्याच्यात मी कोल्ड्रिंक ठेवलं आहे. आता मी ओतते, ही बस खूप हलते आहे. चला बघ कसं दाखवतो मला आता काही. हे बघा कोल्ड्रिंक पिते मी. मस्त आहे. आता थांबा मी दाखवते अजून काय काय खाणार. तर हे गाईस जे मी रामेन खाते ना ते प्युअर व्हेज आहे, जीटीचं कार्बोनारा फ्लेवर. आणि ही मी व्हेज फ्रँकी आणली आहे, प्युअर व्हेज. त्याच्यात काय माहिती काय आहे तर आपण ट्राय करूया. बॉम्बे बर्गरमधून आणली आहे. त्याच्यात आलू आहे मस्त. ते मॅकडीचा बर्गर असतो ना त्याचा फ्लेवर येतो याच्यात. आता एवढं भरभरून चीज सॉस टाकलं आहे आणि एवढं मस्त लागतं ना. आय लव्ह दिस. 10 on 10.
अजून बर्गर बाकी आहे, मग माझा डिनर होऊन जाईल. तर काही मी एवढं सर्व खाते आहे. तर मी हे सर्व माझं आता मी बर्गर पण दाखवते थांबा. मी हे सर्व खाऊन झाल्यावर मग नंतर आपण मजा करूया. थांबा मी बर्गर काढते. तर काहीच मी थम्सअप पण आणलं आहे. आता मी खोलते आहे. बस देवाला प्रार्थना करते पडू नये. मी केवढं हरते बस हेच. ते वालं होतं ते कॅम्पर होतं, हे आपलं थम्सअप आहे. अशा 2 बॉटल्या आणल्या मी. बर्गर तर तुम्हाला दाखवायलाच विसरली. थांबा दाखवते. अरे सॉरी गाईज, तिथे थोडं मजा पण येणार आहे आणि सर्व होणार आहे. तर थांबा जरा म्हणजे गाईज. बर्गर नंतर खाणं आधी मी रामेन संपवते माझं. गाईज रामेन संपले, आता फ्रँकीवर तावा टाकूया. आता बर्गर पण बाकी आहे. थांबा जराच करते. कधीपासून मला भूक लागली खूप जास्त. गाईज जरा माझं पोट थोडंसं पॅक झालं आहे, काय माहिती. आता थोडी मी सुकडी झाली आहे ना, म्हणून माझं पोट जरासं लवकर बघतं. तर गाईज मी तुम्हाला आता नंतर खाऊया बर्गर. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू वगैरे सर्व दाखवते. मला वाटलं मी सर्व गप्पा खाईन, पण आता माझं पोट जरासं भरलेलं आहे. थांबा मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. गाईज हे बघा बाहेरचा व्ह्यू आहे. हे बघा आम्ही कुठे पोचलो आहे. नवी मुंबईला पोचलो आहे आम्ही. ओ माय गॉश, नवी मुंबईला एवढ्या लवकर. हे बघा सर्व येतात जात आहेत. आता मी जरा आराम करते. तर गाईज तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघितला असाल तर आता मी रात्रभर जागणार आहे असं बोलते. बघूया रात्रभर जागणार आहे आणि मग शिनचॅन बघणार हे बघणार ते बघणार. आता माझं पोट थोडंसं पॅक झालं आहे. कोल्ड्रिंक पिते. हे लोक किती बगबग करतायत, मस्ते बगबग करतायत. तिथे कोण बसमध्ये करत असतील पण ऐकायला येत नाही. पण हे माझ्या बाजूला आहेत ना. चला आणि गाईज आता मी इकडे पडली आहे. मी बघा हे चॉकलेट म्हणजे मी तुम्हाला दाखवलं ते बेल्जियनवाला 450चा फटका पडला आहे. म्हणजे बघा मला वाटलं चांगलं वाटलं असेल, पण हे डार्क चॉकलेट आहे. चांगलं आहे तसं, मेल्टमध्ये चांगलं वाटतं. ही एवढी एसीची हवा येते ना. हे माझं बॅगमध्ये ना फ्रीज बॅगमध्ये जरासं मेल्ट झालेलं, पण ही एसीची हवा येऊन हे जरासं थंड झालं आहे. थोडा मेल्टेड पार्ट खाते मी आता. माताजी किती हलकी ही गाडी. सीट काहीच हे पडायला नाही. तुझ्या अक्कलकोटला जाणार आम्ही. डार्क चॉकलेट आहे यार. किती हटते गाडी, ब्रेक वेक लागतोय. मेल्ट आहे थोडासा, मेल्टेड पार्ट बाकी आहे. बाकी घ्यायचीच्या खाली सर्व फ्रीज झालं आहे. मला पण थंडी लागते आता. काहीतरी गरम घ्यायला पाहिजे. त्यार माझ्या कधी रुमाल पण नाही, पूर्ण हात वात खराब होणार. तुम्हाला वाटत नसेल, गेस करा माझा वय किती आहे. चला मीच सांगते, मला मन करते. तुम्हाला वाटत नसेल मी 12 वर्षाची आहे. किती वर्षाची काय मी 12 वर्षाची. माझी हाईट माझ्या पप्पांवर गेली आहे. सो डोंट जज माय हाईट.
तर काही मला हे तोंडातून पडणार होतं चॉकलेट आणि माझा मी तुम्हाला सांगत विसरली, मी माझ्या नाईट ड्रेसवर आली आहे गाईस, पूर्ण जर्नी नाईट ड्रेसवर. तिकडे उद्या सकाळी पोचणार आहे. तर इथे एक रूम घेणार आणि मग कपडे बदलणार आणि करून स्वामींच्या अक्कलकोटला जाणार. तिथे एक रूम घेणार, मग स्वामींचं दर्शन करणार, मग तिथे फिरणार, मला सर्व लागणार आणि मला वाटत नाही सेकंड पार्ट करू का. शेट माझी मम्मी ओरडेल, माझा नाईट सूट खराब झाला. सेकंड पार्ट करू का गाईज? मी काय बोलतात उद्याचं दर्शन असं एवढा मोठा व्हिडिओ मला एडिट करायला पडणार. चला करते उद्याचं आताचं नाही, आता थांबणार नाही. चॉकलेट एन्जॉय करते माझी काही. सर मी माझ्या मम्मी आणि दिदीला दिले ते चॉकलेटचा एक एवढाचा ते सोडलेला असं मी सर्व खात जाईल. सर्व बोलतील जरासा दिला सगळा गाईस. वाईफ करत राहायचं, कुठे पण जाणार तिकडे. पाणी थंड साधे नॉर्मल. हे काय चालू आहे? थांबा जरा, माझी मम्मी नको आहे गाईस. वाईफ करत राहायचं. तर गाईस आता मी इकडे गाणी ऐकते आणि आता थोड्याच वेळात मी शिनचॅनसुद्धा बघणार आहे. मी व्हिडिओ बंद करणार आहे शिनचॅन बघते मी. तर गाईस माझ्या मम्मीच्या फोनवर कनेक्ट आहे. आता माझी मम्मी झोपणार आहे, तर मी तोपर्यंत शिनचॅन बघणार आहे नंतर. तर मी व्हिडिओ बंद करणार आहे, तुम्हाला दाखवू नाही शकत गाईस मी. आता मी माझ्या फ्रेंडला फोन लावून बघते. चला ट्राय करूया. थांबा जरा, मी व्हिडिओ बंद करते. बघा माझी रूम आहे ही छोटीशी रूम आहे ही माझी. म्हणजे असं आहे बघा. वाव सो ब्युटिफुल. मीच गाणं गाते, मी ॲड करेन गाणं. इथे बघा झोपायला आहे, सर्व आहे, मस्त आहे एकदम टिपटॉप. इकडनं एसीची हवा येते, थोडी जास्तच येते. हे इकडचं पण चालू करू का? आता थंडी लागायला लागली आहे गाईस. तर मी इकडचं हे ब्लँकेट घेणार. इकडे पाण्याची बॉटल पण दिली आहे. तर ह्याचं इकडे हे बघा, ही पाण्याची बॉटल पण अवेलेबल आहे आपल्याला. तर ही बॉटल मी कुठे ठेवू मग? माझी बॅगच इकडे आहे, हे बघा. आता मी जरा वाईप करत राहते आणि माझ्या फ्रेंडला फोन करते वगैरे वगैरे. आणि तर गाईज मी आता शनायाला फोन लावते माझ्या मम्मीच्या फोनवरनं. व्हिडिओ कॉल लावूया आपण तिला. चला थांबा, ती उचलेल तेव्हा दाखवेल. गाईज शनायाने फोन उचललेला आहे, तर थोडी ब्लर येते ती बघा. शनाया अरे काय दाखवते? तोंड दाखव. तिने हे करून टाकलं हाईड. थांबा जरा, तिला चेहरा नाही दाखवायचा तिचा गाईज. शनाया, तर गाईज मी शनायाला दाखवते तुम्हाला. आता ती थोडीशी ब्लर येते, हे बघा. हाय कर ना. थोडं अडकते गाईज, जरा समजून घ्या. चला आता मी बोलते जरा माझ्या फ्रेंडशी. गाईज मला परत भूक लागली आहे, तर मी आता शिनचॅन लावते आणि मग बर्गर खाते. सोडलेला आहे तो शिड. इकडे थंडी लागते आणि गाईज आता मला थंडी लागते म्हणून मी हे ब्लँकेट घेतलं आहे. तर आपण शिनचॅन बघूया आणि मग खाऊया प्लीज. हे माझा व्हिडिओ बसचा ड्रायव्हर बघत असेल तर आय एम रिअली सॉरी, मी जे पण बोलते त्याच्यासाठी. बट हे खूप चांगलं आहे, म्हणजे या बसमध्ये खूप चांगलं आहे आणि मस्त पण आहे. हवा सर्व येते. इट्स गुड, यू कॅन कम इन दिस बस. तर मी थांबा, असा मी बर्गर खाते सर्व. तर गाईज मी माझ्या दुसऱ्या फ्रेंडला लावलं आहे, नुपूरला. हाय कर. ही बघा, लाईक करा, शेअर करा, बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
हा गाईज थांबा मी बोल तर गाईज मी आता नुपूरशी बोलते ए थांब जरा तू 2 मिनिट तर चला वाशिमला जाऊन या. वाशिमला पुणेपर्यंत गाडी थांबत नाही. वाशिमला जाऊन या. गाईज मी तुमच्याशी बोलते इकडे वाशरूम करतायत गाईज मला काही समजत नाही नुसतं वाशरूम करतायत माझ्या व्हिडिओमध्ये तर गाईज आता मी म्हणजे अरे मम्मी थांब ना यार माझी मम्मी आता मला परेशान करते मला नाही जायचं आहे शौचालयामध्ये इकडच्या तर गाईज मी आता माझ्या फ्रेंडशी बोलते आहे तर आता मला भूक लागली आहे तर आपण आधी फ्रँकी सर्व खाल्लं आता मला उरलेला बर्गर खाऊया जरा ओके गाईज मला दिसलं ही बॉटल कुठे ठेवायची आहे बघा इथे स्टँड आहे तर गाईज हे बघा इथे स्टँड दाखवते तुम्हाला गाईज मला शौचालयामध्ये तर जायचं नाही पण आता थांबणार नाही डायरेक्ट सकाळी उतरणार आहे 300 तर मला मम्मी बोलते चल तर गाईज चला जाऊया गाईज सर्व उतरले आहेत तर मी विचारलं मम्मीला आपण पुणेला कधी पोचू आम्ही पुण्याला नाही जाते बेसिकली अक्कलकोट कुठे आहे ते मला नाही माहिती आहे सो नाही माहिती आहे समथिंग कुठेतरी आहे अरे यार मी 12 वर्षाची मला काय माहिती असणार थांबा माझी मम्मी वगैरे सर्व गेल्यात मी नाही उतरली मी बोलली ठीक आहे 2 तासात थांबलं तर मग मी जाईन अगर मला झालं तर वॉशरूमला एवढं खात्याचं अगर झालं तर शेट काही मी नाही खाते बरोबर यार इथे शौचालय काय कुठे गेले थांबा गाईज मला पण जायला वाटते पण आता माझी मम्मी नाही तर मी नाही जाते थांबा हे मम्मी जाऊ का गाईज मला काही समजत नाही परत जायला पडणार आता थांबा जाते म्हणून असं तळमळ होते जाऊ आता मी खाणार मग वॉशरूमला झाली आता मी वॉशरूम पण नाही झाली आहे 5 रुपये वॉशरूमचे ओके 5 रुपये वॉशरूमचे घेत आहेत गाईज ठीक आहे घेऊ द्या नो प्रॉब्लेम माझी मम्मी दिली गेली आहे सो आता काहीच मी खाते आहे पीत नाही काय की पाण्याचा स्टँड भेटली मी कुठे ठेवला काहीच आता मला पण जायचं मन करते पण एकटी नाही उतरू शकत ना खाली काय करू मन तर करते जायला पण ओके नो प्रॉब्लेम किती वाजले थांबा तर हा माझा मम्मीचा फोन आहे म्हणजे माझी मम्मी मला फक्त मे महिन्यात देते असं ब्लर काय येते 1 मिनिट थांबा तर काही एवढं ब्लर काय येतं आता हा माझा मम्मीचा फोन आहे माझी मम्मी फक्त मला मे महिन्यात फोन माझ्या मम्मीचं सिम मम्मीचं सिम टाकलं आहे गाईज ह्याच्यामध्ये तर मला फक्त मे महिन्यात मी बोलली मम्मा मला यूट्यूब चॅनल खोलायचं म्हणून माझ्या मम्मीने दिलं आहे तर गाईज मी झोलू चिप्स खाल्लेले पण त्याच्यात एवढी हालत खराब झालेली मी तुम्हाला ते व्हिडिओ यूट्यूबवर नाही सांगू शकत कारण मी खप असं खाल्लं आहे पूर्ण तोंड सर्व भरलेलं आहे गाईज तुम्ही सांगा अगर तुम्हाला पाहिजे असेल माझी व्हिडिओ जोलू चिप्सची बट मला लाज वाटते टाकायला आणि असं मी खाल्लं सर्व असं लागलं आहे तर काही आता बघा फक्त 9:46 झाले तर आपण 11-12 वाजेपर्यंत पोहोचू तर इट्स ओके वॉशरूमला एवढा वेळ नाही तर ओके आहे 2-3 तासात म्हणजे 11-12 वाजेपर्यंत पोहोचू सो गाईस मी तेव्हा अगर मला वाटलं तर तेव्हा मी जाणार नाही तर असं वाजवतं आहे ना वाशिमला जाऊया बेसिकली मी गावाला म्हणजे असं फर्स्ट टाईम ट्रॅव्हल नाही म्हणजे गावाला वगैरे जाते मी असं म्हणजे गेली आहे ना छोटी होती
गावाला जाते वेळी. नाही तर आपण प्रवास जास्त करत नाही आहे. नाही तर आपण कारने जातो किंवा प्लेननी तर एकदाच गेलेली. आता प्लेननी कधी गेलेली नाही प्लेननी नाही. आता म्हणजे पप्पा मला बोलत आहेत करून की प्लेननी जाऊया का गावाला. मी नको यार, लक्झरी इज व्हेरी नाईस, इट इज अफोर्डेबल फॉर अस. सो गाईस मी बोलते पप्पांना नको, आपण प्लेनने नको जाऊया. तर काहीच लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझी सबस्क्रायबर वाढवा आणि मग मी ट्रेनने जाणार. मग तुम्हाला असाच माझा प्रवास बघायचा असेल तर असंच राहावा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आय कॅन अफोर्ड फॉर 11 to 12 आय कॅन कंट्रोल माय वॉशरूम, बट मला झाली नाही. आय डोंट वॉन्ट टू. मी जॉब करते, मग विचार करते जरासा, नंतर बोलते अरे हां यार जाऊ की नको, अरे यार नाही विचार करते. आता मी 2-3 तासासाठी मी थांबते. ओके गाईज, ठीक आहे. चला आता मी माझा बर्गर काढते. गाईज मी खूप काय आणले. हे चकल्याचा 2 डबे आहेत अशा चकल्याचे, एक माझ्यासाठी एक त्यांच्यासाठी. तर ही चकली मी त्यांना देते. तर गाईज आता मी शिंचन बघते आणि मी आता बर्गर खाते. हा बर्गर एवढा सॅड असा का झाला आहे. काय नाही, खाऊया आपण. काय मी बंद माझा आणि शिंचन मग एन्जॉय करते. चला आता गाईज इकडे पूर्ण काळोख झालेला आहे. फ्लॅश ऑन केली. मी विचार केलेला झोपत नाही, पण आता झोपणार. आता आमची गाडी थांबणार आहे सीधा पुण्याला. तर मग तिकडे आम्ही जरा जेवणार आणि मग वॉशरूम झाली असेल तर जाणार. तोपर्यंत मी बिग बॉस बघते, बिग बॉस मराठी. आणि माझी मम्मी बोलत होती करून की आजचा एपिसोड मीच होणार, पण माझ्या मम्मीला सांगितलं मी जिओ हॉटस्टार डाउनलोड करा आणि मग बघा. आपलं कलर्स मराठीवर पण लागतं टी व्हीवर, पण आता जिओ हॉटस्टारवर पण लागतं. तर बघा जिओ हॉटस्टारवर कुठे पण अवेलेबल भेटणार. आता सर्व काळोख झालेला आहे गाईज. तर हे बघा तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा. अरे यार केवढी हलते गाडी. पूर्ण काळोख झाला आहे आमच्या इकडे. असं काळोख आणि मी इथे झोपते आहे. तर मी बिग बॉस बघत झोपते आहे. तर काहीच आता ब्रेक घेईल तेव्हा मी व्हिडिओ काढेन. ठीक आहे, चला बाय. तर काहीच मला झोप नाही येत होती, मी अशीच पडलेली. आता आमची गाडी जेवायला थांबली आहे, तर मी उतरते आणि मग तुम्हाला दाखवेन काय जेवते. चला आम्हाला इकडच्या एका हॉटेलमध्ये उतरवलं आहे. तर हे हॉटेल थोडंसं बरोबर नाही आहे, तुम्हाला दाखवते काय आलं आहे. मला वाटलं हे नान असेल, पण ही चपाती भेटली आहे आणि इथे काहीतरी हे पनीरची भाजी. आता मी परत बसमध्ये बसली आहे. तर मला आता झोपायचं म्हणलं ते एवढ्या वेळ आता मी नाही राहू शकत. तर आता मी झोपणार. तर गाईज आता मी झोपणार आणि डायरेक्ट सकाळी भेटून घ्या. आता किती वाजल्यात 12:29 समथिंग झाले आहेत. तो आता मी झोपणार. आता आम्ही किती वाजता पोचणार. गाईज आता वाजलेले आहेत 2. तर झालेले लोक झोपले आणि मी बोललेली ना लागली राहणार आहे. माझी बॅटरी खूप कमी राहिली आहे, फक्त 59%. हे बघा काय काय येते. तुम्हाला परफेक्टली दिसत नसेल, पण आता टाईमपास करते. काय बघते असं बाहेर, जरा बघते. मग उद्या सकाळी. तर काही रात्री झोपला बोलत होती, पण जराशी झोप लागली. आता जराशी सकाळ झाली आहे. किती वाजले सकाळचे आता 7 पावणे 7 झाले आहेत. आता आम्ही उतरू. तर उतरल्यावर हॉटेल बघू, मग तुम्हाला दाखवू. तर काही
आम्ही फ्रेश होऊन आलो आहे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. तर मी घेतला आहे डोसा, तुम्हाला दाखवतो. मी प्लेन डोसा घेतला आहे माझ्यासाठी, त्यांचं सांबार. आणि नीलम दीदीने काय घेतलं आहे? काय घेतलं आहे? डोसा टप्पा. मम्मीने पोहे घेतल्या, कशी खात बसली आहे कोणत्या विचारात काय माहिती. मम्मी हाय करते सर्वांना. आता आम्ही सर्व खातो, मग डायरेक्ट अक्कलकोटला आपण जाऊया. चला आता मी खाऊन भेटते. आता आम्ही कलिंगड घेतले, आता हे खातो आम्ही. आता दर्शनाला जातो, किती वेळ खातोच आहे. चला आता दर्शनाला जाऊया. तर काही तिकडे पेढे फुलं सर्व आहे. आता आम्ही आज जातोय. ते बघा स्वामींची मूर्ती आहे तिकडे. आता आम्ही आज जातोय. ते बघा इकडे पण पेढे आहेत. कुठलं जायचंय? तुला म्हणाला आम्ही का तेवढं एवढं म्हणते नाही तुझ्या हातची. सामी किती दे म्हणते ते दे. हां हे घे बस. ते बघा इकडे लिहिलंय बघा एवढी मोठी लाईन आहे इकडे. Turn left onto Deshmukh Road, then turn left onto Main Road. बघा ते बघा इकडे स्वामींची मूर्ती आहे. तर गाईज हे बघा किती मस्त आहे. तर गाईज पुढे गाईज आता दर्शन झालेलं आहे. आता मी कोल्ड्रिंक पिते. मग आता आम्ही कोणत्या वाड्याला जाणार मम्मी? कोणत्या वाड्याला? सोळापाचा वाडा. खूप गरमी होते गाईज. आता चला तिकडे जायचं, मग परत यायचं महाप्रसाद. रिक्षात बसल्यावर दाखवते तुम्हाला. तर काही मी तुम्हाला माझा रूम नाही दाखवला आहे, तर काही मी तुम्हाला दाखवते. मी आता म्हणजे व्हिडिओज एडिटिंग करत होती, तर मी तुम्हाला दाखवते माझा रूम. हे बघा, हा आहे आमचा रूम. हा असा. आणि मम्मी आणि दीदी गेल्या जेवायला. मी बोलली माझं मन नाही आहे, तर मी नाही जात. इकडे वॉशरूम येते, बाल्कनी आहे, इकडनं एक्झिट आहे. तर ए सी चालू आहे आणि मी ते एडिटिंगचं काम करत होती. ते खूप पसारा झाला. सो आता आमची 8ची ट्रेन आहे. ट्रेन बोलते, बस आहे. सो आम्ही 8 वाजता जाणार आहोत. तर ते दोघं नाही आहेत घरी, तर मग मी बघा काय केलं. सो काय, माझ्या कानाला हेडफोन्स लागले, तर मला ऐकायला नाही येणार. तर माझी मम्मी आणि दीदी मला कॉल करणार आहेत, तेव्हाच मी खोलणार आहे, नाही तर असंच नाही खोलणार. चला बाई, आता रात्रीच्या ट्रेनला भेटूया आपण. ट्रेनच का बोलते मी, माझ्या तोंडात ट्रेनच येतं. ट्रेन नाही, बसला भेटूया. चला बाई. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. ह्याला तर लॉकच नाही केलं.
वाटलं तर चला करूया असे भगवान लोक होते गाईस. नाही मी काय बोलते थांबा मी करते लॉक. हे बघा सेफ्टी इज इम्पॉर्टंट गाईज. आता बघा फुल सेफ्टी झाली आहे. सर्व विंडो क्लोज आहे. आता माझ्या मम्मीने सांगितलं आहे कोण आलं तर खोलू नकोस बाळा, आम्ही कॉल करू, आम्ही आवाज देऊ, पण माझा कानाला हेडफोन्स लागले आहे. सो गाईज आता आम्ही दुसऱ्या लक्झरीमध्ये बसलो आहे आणि चाललो आहे घरी. आणि मी त्याला खूप कंटाळलेली आणि दुपारी मी हे मम्मी आणि दीदी ते प्रसाद म्हणून ते जेवण देतात तिकडे गेले. मी रूममध्येच होती. सो मी नाही गेले. मी तुम्हाला सांगितलंच असेल. बट मला एवढी भूक लागत होती. मग मी झोपली संध्याकाळी आणि मग मला एवढी भूक लागत होती तर मग मी लिटरली असा तावा घेतला तसा आणि खायला लागला. खाल्लं सर्व मस्तपैकी आणि व्हिडिओज नाही काढला आणि विसरली. आणि मी वडापाव पॅक करून आणला आहे तो मी खाणार. मस्त मला दाखवते. इकडनं चाट खाल्लेली. हा वडा नाही हे बघा हे वडापाववाले हे चाटवाले. आणि इकडनं आम्ही चोकोबार खाल्ली. इकडनं हे चोकोबार भेटली आम्हाला अँड खूप मस्त वाटलं. आणि अक्कलकोटला येत असाल तर या वडापाववाल्या काकांकडे नक्की व्हिजिट करा. ह्यांचं हे तळून देतात. आपण सेल्फ सर्विस आहे इकडे. स्वतःच बनवून खावा आपला वडापाव. मस्त मिळतो वडापाव. आणि इकडची चुकून पण रगडा चाट खाऊ नका. बिलकुल नाही आवडली मला. चला आता जाऊया आपल्या घरी. ही कालसारखी नाही आहे ही वाली गणपती बाटी ओके. चला गाईज मी तुम्हाला दिसते का सांगा. तर गाईज इकडे मोबाईल स्टँड द्या. आता मी बोलू शकते. आणि आता म्हणजे माझ्याकडे वडापाव सुद्धा आहे म्हणजे मी पॅक करून घेतलेला. आणि मी मी व्हिडिओज नाही काढला आता काय तर मग मी वडापाव घेतला आहे. त्याचे बघूया त्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत. मी रगडा चाट रिव्ह्यू नको हा पाणीपुरीच ओके पण आय वॉन्ट टू रिव्ह्यू इट. बट तरी लवकर घाई झाली मला भूक लागलेली. तर सकाळी जो डोसा खाल्ला ना मी तो म्हणजे इकडे अक्कलकोटला ते भोग होतं ना म्हणजे ते भोग काहीतरी प्रसाद जेवण असतं ते खूप चांगलं असतं. आणि मम्मी बोलते सो यू कॅन इट बट डोंट इन दिस लोकल शॉप बिकॉज ते थोडंसं म्हणजे तुम्ही तिखट लवर असाल तर ते अन्ना वाईट नाही तिचं. तिखट लवर असाल तर इट्स ओके. बट म्हणजे ते इडली सांबारमध्ये अन्नाची वाईट बिलकुल नाही येते. अन्नावाला सांबारच आपण खातो तसं बिलकुल नाही. सो ते महाप्रसाद असतो तो खावा. आणि तुम्ही त्या काकांचा वडापाव खाऊ शकतात. आणि तिकडे गोटी सोडा पण होता. तो सोडावाला असा म्हणजे म्हणून घेतो इट्स म्हणजे 7.5 on 10 फॉर अगर तुम्हाला शुगर असेल किंवा कोण तर ती पिऊ शकतात. विदाऊट शुगरसुद्धा भेटतं. सो यू कॅन ट्राय. मी तुम्हाला दिसते का गाईस. तर आता मी जरा टाईमपास करते. मग नंतर मी वडापाव मला भूक लागलं मी खाणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके चलो बाय. आपण बाय करूया अक्कलकोटला. बाय ॲक्टिंग बस झाली. बाय अक्कलकोट. मी परत येईन माझे सबस्क्रायबर्स वाढल्यावर. बघा इकडचे रूम पण अफोर्डेबल आहे. इट्स गुड. बाय अक्कलकोट शहर. हे बघा हे पूर्ण बाय अक्कलकोट. आय विल मिस यू बाय. काय करूया इकडे बघा सर्व. अरे आमची गाडी का थांबली आहे इकडे गाई.
चला बाय. मी तुम्हाला आता वडापावचा रिव्ह्यू देते. तर आम्ही स्वामीचा हा प्रसाद घेतला आहे. दिस इज बेसिकली मिल्क केक विच इज मी टेस्ट केलं विच इज रिअली गुड. सो यू कॅन टेक दिस प्रसाद. बहुत सारे खूप सारे व्हरायटीज आहे इकडे. सो तुम्ही खाऊ शकता. अरे यारी गाडी खूप जास्त स्पीड आहे आणि मी ती साईड बसलेली पहिली खूप खाली. तर गाईस हा खूप मस्त लागता मिल्क केक. मला आताच खायचं मन करतं पण नाही, उद्या मी घरी गेल्यावर सगळ्यांना देणार खाणं. आता मी खाल्ला आहे मोठा पीस त्या दादाकडनं मागून. सो आय नॉट इटिंग नाव. मीठा बहुत हो गया, अब चलो वडापाव खाते. तर साईडमध्ये ते पेरी पेरी चिप्स टाकते. पेरी पेरी चिप्स मी खाणारच आहे आता हे. सो बालाजीचे पेरी पेरी चिप्स इज माय पर्सनल फेवरेट गाईज. पर्सनल फेवरेट. हे बघा इकडे आता मी प्लीज थांबा, मला बॅग ठेवूया. गाईज थोडे इकडचे म्हणजे थोडे रस्ते अनफॉर्म्ड आहे, म्हणजे थोडे खडबडीत आहे. तर इकडे थोडे खडबडीत आहे म्हणून इकडे जरा सावधान राहा. तर गाईज मी वडापाव बोलतो. तर गाईज इकडे आम्ही थोडा लेट झाला. आम्ही वडापाव घेतला. हा थोडासा सॅडचा झाला हा वडापाव. बट टेस्टी. मी हा वडापाव खात आता बिग बॉस मराठी बघते. तुम्ही पण बघा बिग बॉस मराठी. तुम्हाला चिप्स खाऊया माझ्या फेवरेट. हे ना मी या डब्यात टाकलेलं म्हणून क्रिस्पी आहे. इट्स व्हेरी गुड. आता मी बघते बिग बॉस. त्यात तुम्ही पण राहा, मला व्हिडिओ बघा. तर गाईज इकडे पूर्ण आता हे जरा लाईट पेटली आहे आणि काही एकदम क्रिपीली आता गाडी चालवतो ना याचा चुकन वरती झालं. तर गाईज आता म्हणजे बस थांबलेली आणि मग आम्हाला भूक लागली. तर मग माझ्या मम्मीने मला मी बोलते चिकन खायचं करतात. आणि गाईज मी आली आहे अक्कलकोटवरनं. सो दर्शन झाले तर चिकन खायचं मन करत. कोण खात नाही पण मी खात नाही चिकन. तर आम्ही चिकन सुक्का घेतलं आहे. त्याची क्वांटिटी खूप कमी आहे, तुम्हाला दाखवते. आणि मी त्यासोबत जिरा राईस घेतला आहे. चिकन सुक्कासोबत जिरा राईस. देन कोक घेतली. बघा कोक अँड वॉटर. तर जिरा राईस खाली मला एक वाटलं म्हणजे कारण ह्याच्यात टाकून जरी होणार तर आपण जिरा राईस आपलं ते हवाईकडे येतं ना. चला आता मी थोडंसं जिरा राईस प्लेटवर आहे बघा आणि त्याच्यावर चिकन घाल.
रेस्टॉरंट माहीत नाही कुठे आहे बट ट्राय चला मी आता माझं खाणं घेतो ते बघा. आता माझं खाणं झालेलं तर आता मी थोडी तरी येणार. सुपर कोकिया मग असं आपट सारखं लागते. वाव आता तोपर्यंत मला तर काही आज मला अगर जमलं आता जागा राहिला तर मी राहीन असंच बोलते मी पण झोपून जाते. पण आपल्या लग्नाची तर हे बघा बाई तुम्हाला नजारा इकडचा बघा तोपर्यंत खोली तर काही आता आपण पोस्ट करूया बाहेर पेपर शेत तुम्हाला दिसत असेल बघा. गॉड मी इकडचं जरा क्लीन करते 2 मिनिट थांबा. लाईट गेली तर काही इकडे पाऊस झाला. आता मी डिस्को करते डिस्को. तर काही आता मी बाहेरचं एक्सपोज करणार आहे तर थांबलं जाणार. वाय एवढं काही मला खोलायला पण मन नाही करत आहे. मी एवढंच खोललं लिटरली आता करून काहीतरी आलं. आय डोंट नो वॉट बट झाडाच्या पत्त्यावर समथिंग काहीतरी आलं. मी तसं बाबा पडदा लावला बाहेर मला नाही बघायचं काहीच. आता मी काय करू बघायचं तर मला पण करतोय. चला तुम्हाला दाखवते काय दिसलं तर दिसलं. मी असं पकडून ठेवते बस असा फोन तुम्ही बघा बस हां तर नाही बघते बाबा.